फोडून टाकतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आता जो मुख्य आरोपी पकडला त्याची जी जबानी स्टेटमेंट तपासात ज्या गोष्टी आलेल्या आहेत, मला असा विश्वास आहे की त्या कोणाचीही मोठी नावं आली तरी ती दडपली जाणार नाही. ही मला नाशिकच्या पोलीस आयुक्तांवरती माझा विश्वास आहे. दीपक केसरकर आणि त्यांचे काही खूप जवळचे संबंध असल्याचं, पण केसरकर मात्र दावा फेटाळून लावतात. केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका. केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का. त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे. ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात. असद नादी म्हणून काही काळ तुमच्या पक्षात होता. कोण कोण? केसरकर होते ना. मी कुठे म्हणतो नाही म्हणून. ते आमच्या सरकारमध्ये होते. ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये गेले. ते पळून गेले. हे सगळं जरी खरं असलं तरीही ज्यांना या गोष्टीचे छंद होते त्याचा एक गट एकत्र झाला आणि ते बाहेर गेले. चला और कुछ है? सर रुपया लगातार गिरता जा रहा है सर, 100 के करीब पहुंचा है डॉलर के मुकाबले. सेंचुरी